वेलकम डियर स्टुडंट्स. 12th सायन्सचं पेपर सेकंडचं चॅप्टर फर्स्ट आपण स्टार्ट केलं आहे, डिफरन्सिएशन. त्यातली एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन 3, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मागच्या लेक्चरपर्यंत आपले क्वेश्चन 3 मधले 15 एक्झाम्पल सॉल्व करून झालेत. आज आपण बघणार आहे एक्झाम्पल नंबर 16. log of 4 to the power 2x x square plus 5 upon root of 2x cube minus 4 raised to the power 3 upon 2. फर्स्ट त्याला कन्सिडर करू, लेट y इक्वल्स टू. याला कन्सिडर करू आपण, लेट y इक्वल्स टू log of in bracket 4 to the power 2x in bracket x square plus 5 upon root of 2x cube minus 4 raised to the power 3 upon 2 bracket finish. डिअर स्टुडंट्स, आपल्याला माहिती आहे लॉगमध्ये नंबरचा जर प्रोडक्ट असेल तर लॉगची ॲडिशन होते. लॉगमध्ये नंबरचा जर प्रॉडक्ट असेल तर लॉगची ॲडिशन होते. म्हणजेच या ठिकाणी लॉग a इंटू बी असेल तर आपल्याला मिळतं लॉग a प्लस लॉग बी. आपल्याला मिळतं लॉग ए प्लस लॉग बी. आता मी त्याच्या समोरची स्टेप इकडे लिहितो, दॅट इज इक्वल्स टू वाय इक्वल्स टू. लॉगमध्ये हा फर्स्ट नंबर कन्सिडर करतो मी याला, आणि याला सेकंड कन्सिडर करतो. लॉग फर्स्ट इंटू सेकंडला लिहिता येतं लॉग फर्स्ट प्लस लॉग सेकंड. त्याला लिहिता येईल मग लॉग ऑफ फर्स्ट आहे 4 रेज टू द पॉवर 2x प्लस लॉग ऑफ सेकंड. तर सेकंड आहे ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 5 ॲट डिनॉमिनेटर इन रूट 2x क्यूब मायनस 4 अँड इट रेज टू द पॉवर 3 अपॉन 2 असं आपल्याला लिहिता आलं. डिअर स्टुडंट्स, लॉगची सेकंड प्रॉपर्टी आहे, लॉगमध्ये लॉग m टू द पॉवर n असेल, लॉग m रेज टू द पॉवर n असेल तर हा पॉवर आपल्याला लेफ्ट साईडला लिहिता येतो n लॉग m. मग आपण हा जो पॉवर आहे 2x तो लॉग 4च्या लेफ्ट साईडला लिहू. आपल्याला मिळतं 2x लॉग 4. सिमिलरली तो पॉवर 3 अपॉन 2 ब्रॅकेटचा पॉवर 3 अपॉन 2 लॉगच्या लेफ्ट साईडला लिहितो. म्हणजे आपल्याला मिळतं 3 अपॉन 2 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 अपॉन इन रूट 2x क्यूब मायनस 4. पॉवर लेफ्ट साईडला लिहून घेतले. दॅट इज इक्वल्स टू, या टर्मला मला असं लिहिता येईल लॉग 4 कॉन्स्टंट इंटू 2x असं लिहिता येईल प्लस 3 अपॉन 2. आता लॉगमध्ये जर नंबरची डिव्हिजन असेल म्हणजे लॉग a अपॉन बी असेल तर आपल्याला इथे लॉगची सबट्रॅक्शन करता येते, लॉग a मायनस लॉग b होतं. नंबरची डिव्हिजन असेल लॉगमध्ये तर लॉग a मायनस लॉग b असं मिळतं आपल्याला. मग या ठिकाणी सुद्धा डिव्हिजन आहे, मग लॉगची सबट्रॅक्शन होणार, म्हणून मी ब्रॅकेटमध्ये लिहितो लॉग ऑफ फर्स्ट म्हणजेच लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 2x क्यूब मायनस 4 2x क्यूब मायनस 4 असं आपण त्याला लिहिलं. लॉगमध्ये नंबरची डिव्हिजन असेल तर लॉगची आपण काय केली आहे, सबट्रॅक्शन. दॅट इज इक्वल्स टू लॉग 4 इंटू 2x ॲज इट इज प्लस मी 3 अपॉन 2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. आपल्याला मिळतं 3 अपॉन 2 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस 3 अपॉन 2 ने सेकंड टर्मला मल्टिप्लाय 3 अपॉन 2 लॉग ऑफ. डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ 2x क्यूब मायनस 4 आहे, आपण त्याला लिहून घेऊ 2x क्यूब मायनस 4 रेज टू द पॉवर 1 अपॉन 2 रेज टू द पॉवर 1 अपॉन 2. आता सिम्प्लिफाय करू. That is equals to log 4 into 2x as it is plus 3 upon 2 log of x square plus 5 log of x square plus 5 minus 3 upon 2 ब्रॅकेटचा पॉवर हाफ परत आपण लेफ्ट साईडला शिफ्ट करू इंटू 1 अपॉन 2 लॉग ऑफ 2x क्यूब मायनस 4. आता याच्या समोरच्या स्टेपमध्ये आपल्याला लिहायचं आहे 2 इंटू 2 4 डिनॉमिनेटरला. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मिळणार लॉग 4 इंटू 2x
प्लस 3/2 log of x square plus 5u minus 3/4 3/4 log of 2x cube minus 4 log of 2x cube minus 4. आता आपल्याला याला डिफरन्शिएट करायचं. हे एक्सप्रेशन आहे y इक्वल्स टू डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. याला डिफरन्शिएट करू, आपल्याला मिळणार dy बाय dx इज इक्वल्स टू ddx ऑफ ब्रॅकेटमध्ये या टर्म्स ॲज इट इज, एक्सप्रेशन ॲज इट इज, log 4 इंटू 2x प्लस 3/2 log of x square plus 5 minus 3/4 log of 2x cube minus 4. आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं या एक्सप्रेशनचं. मग आपण डेरिव्हेटिव्ह लिहू. इथे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन आहे. आपल्याला डेरिव्हेटिव्ह ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये सेपरेट लिहिता येतं. सोबतच आपण जे कॉन्स्टंट आहेत ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहू. म्हणजेच आपल्याला एक्सप्रेशन मिळतं log 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. log 4 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहू आपण त्याला. log 4 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. 3/2 पण आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहू. 3/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ x स्क्वेअर प्लस 5 मायनस हे 3/4 पण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहू. 3/4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ 2x cube minus 4 log of 2x cube minus 4. डिअर स्टुडंट्स, आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. log 4 ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x इज 2. आपण 2 सुद्धा बाहेर लिहू शकलो असतो, काही अडचण नाही. 2xचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करता येतं 2 प्लस 3/2 ॲज इट इज. इथे फंक्शन आहे log ऑफ x स्क्वेअर प्लस 5. आपल्याला माहिती आहे याचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं. log ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. 1 फंक्शन, फंक्शन आहे x स्क्वेअर प्लस 5. 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, फंक्शन आहे x स्क्वेअर प्लस 5. 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सेम स्टोरी रिपीट होईल. याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आपल्याला log ऑफ फंक्शन. log ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1 फंक्शन 2x क्यूब मायनस 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, फंक्शन आहे 2x क्यूब मायनस 4, फंक्शन आहे 2x क्यूब मायनस 4. Dear students, this can be written as 2 log of 4 plus here 3/2 as it is into 1 x square plus 5 into x square plus 5चं डेरिव्हेटिव्ह, x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, 5चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3/4 ॲज इट इज इंटू 1/2x क्यूब मायनस 4 इंटू हा 2 ॲज इट इज लिहू आपण. आणि x क्यूबचं डेरिव्हेटिव्ह असणार 3x स्क्वेअर. x क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3 लेफ्ट साईडला, 3ला 1 कमी म्हणजेच 3x स्क्वेअर त्याचं डेरिव्हेटिव्ह. आणि 4 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळतं 0. 4 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळतं 0. दॅट इज इक्वल्स टू 2 log 4 प्लस 3/2 इंटू 2x प्लस 0 मीन्स 2x ॲट डिनॉमिनेटर x स्क्वेअर प्लस 5 मायनस 3/4 ॲज इट इज इंटू 2 इंटू 3x स्क्वेअर. आपण असं लिहू 2 इंटू 3x स्क्वेअर मायनस 0 कॅन्सिल दॅट अपॉन 2x क्यूब मायनस 4. डिअर स्टुडंट्स, आता आपल्याला फायनल स्टेप लिहायची आहे. फायनल स्टेपमध्ये हा 2 कॅन्सल होणार, 2 2 4 होणार, इथे 2 2 4 होणार आणि 3 3 9 होणार. मग त्याचं फायनल आन्सर असणार आहे 2 log of 4. फायनल आन्सर लिहितोय 2 log of 4 प्लस 2 कॅन्सल होणार, मग 3x अपॉन x स्क्वेअर प्लस 5, 3x अपॉन x स्क्वेअर प्लस 5 मायनस 3 3 9x स्क्वेअर, 3 3 9x स्क्वेअर ॲट डिनॉमिनेटर 2x क्यूब मायनस 4, 2x क्यूब मायनस 4.
दिलेल्या एक्सप्रेशनमध्ये दोन फंक्शनचं प्रोडक्ट होतं आणि बाहेर लॉग होतं. मग आपण त्याला लिहिलं लॉग ऑफ फर्स्ट प्लस लॉग ऑफ सेकंड. नंतर पॉवर लॉगच्या लेफ्ट साईडला शिफ्ट केलं, पॉवर लॉगच्या लेफ्ट साईडला शिफ्ट केलं. या ठिकाणी लॉगमध्ये दोन फंक्शनची डिव्हिजन आहे, मग लॉगची सबट्रॅक्शन होणार. लॉग ऑफ फर्स्ट मायनस लॉग ऑफ सेकंड. 3/2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, हा स्क्वेअर रूट आहे म्हणजेच रेज टू द पॉवर 1/2. समोरच्या स्टेपमध्ये आपण हा पॉवर 1/2 लेफ्ट साईडला शिफ्ट केला, लॉगच्या लेफ्ट साईडला तो पॉवर शिफ्ट केला. 2 2 या ठिकाणी आपण 4 लिहिलं. लेट y इक्वल्स टू आलं. आता याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. dy/dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट एक्सप्रेशन. डिअर स्टुडंट्स, फंक्शनची ॲडिशन सबट्रॅक्शन आपल्याला डेरिव्हेटिव्ह सेपरेट लिहिता येतं. मग आपण या ठिकाणी आणि डेरिव्हेटिव्ह लिहित असताना जे कॉन्स्टंट आहे ते आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिलं. म्हणजेच लिहिलं लॉग ऑफ 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x प्लस 3/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ x² प्लस 5 मायनस 3/4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 2x³ मायनस 4. 2xचं डेरिव्हेटिव्ह असतं 2. लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. नंतर आपल्याला इथे लिहायचं आहे x² प्लस 5चं डेरिव्हेटिव्ह. x²चं डेरिव्हेटिव्ह 2x तर 5 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. सिमिलरली 2 ॲज इट इज x³ डेरिव्हेटिव्ह असणार 3x² तर 4चं डेरिव्हेटिव्ह असणार 0. डिअर स्टुडंट्स, 2x प्लस 0 ला आपण इथे 2x लिहिलं, इथे 2 इंटू 3x² ॲज इट इज. आफ्टर दॅट या ठिकाणी 2 कॅन्सल होतं, इथे 2 2 4 होतं. फायनल आन्सर लिहिलं 2 लॉग ऑफ 4 प्लस 2 कॅन्सल झालं 3x अपॉन x² प्लस 5 मायनस 3 3 9 x² अपॉन 2x³ मायनस 4. Example number 17. Log of in bracket e to the power x square into 5 minus 4x to the power 3/2 upon cube root of 7 minus 6x. Dear students, first आपण consider करू y equals to. Let y equals to log of given expression is e to the power x square in bracket 5u minus 4x raised to the power 3/2 at denominator cube root of 7 minus 6x. 7 minus 6x at denominator 7 cube root of 7 minus 6x. लॉग मध्ये एक्सप्रेशन जे दिलंय त्याचा टाइप आहे a इंटू बी अपॉन सी. a इंटू बी अपॉन सी. तर लक्षात ठेवू, नंबरचा प्रॉडक्ट असेल तर लॉगची ॲडिशन होते आणि नंबर डिव्हिजनला असेल तर त्या ठिकाणी लॉगची सबट्रॅक्शन होणार. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मिळणार लॉग ए प्लस लॉग बी मायनस लॉग सी. लॉग ए प्लस लॉग बी मायनस लॉग सी. बघा इथे नंबरचा प्रॉडक्ट होता, लॉगची ॲडिशन झाली, हा नंबर डिव्हिजनला होता, लॉगची काय झाली आहे सबट्रॅक्शन. मग बाय युझिंग दॅट आपल्याला हे एक्सप्रेशन असं लिहिता येईल लॉग ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर मायनस प्लस log of 5 minus 4x raised to the power 3/2 minus log of. डिअर स्टुडंट्स, हा मायनस जाणार, सोबतच मी हा क्यूब रूट आहे म्हणजेच रेज टू द पॉवर 1/3 आपल्याला त्याला लिहिता येतं. क्यूब रूटला रेज टू द पॉवर 1/3 लिहिता येतं. काय लिहिलंय बघा, लॉग ऑफ फर्स्ट प्लस लॉग ऑफ सेकंड मायनस लॉग ऑफ थर्ड. मायनस लॉग ऑफ थर्ड लिहित असताना हे क्यूब रूट होतं, त्याला रेज टू द पॉवर काय लिहिलंय 1/3. परत जो पॉवर असेल लॉग m टू द पॉवर n होता, तर हा पॉवर आपण लेफ्ट साईडला लिहू शकतो, त्याला लिहिता येईल n log m. लिहिता येईल त्याला n log m. डिअर स्टुडंट्स, हा x² पॉवर शिफ्ट होईल, x² log ही मिळणार. परत 3/2 शिफ्ट होणार, 3/2 log ऑफ 5 मायनस 4x मिळणार आणि इकडे 1/3 शिफ्ट होणार आणि आपल्याला मिळणार log ऑफ 7 मायनस 6x. दॅट इज इक्वल्स टू x² log e इक्वल्स टू असतं 1 प्लस समोरचं एक्सप्रेशन ॲज इट इज लिहिणार आहे 3/2 log ऑफ 5 मायनस 4x मायनस 1/3 log ऑफ 7 मायनस 6x. आता आपल्याला याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज dy by dx प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x² इंटू 1 x² असणार, x² इंटू 1 x²
प्लस 3/2 लॉग ऑफ 5u मायनस 4x मायनस 1/3 लॉग ऑफ 7 मायनस 6x. डे स्टुडंट्स आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. डेरिव्हेटिव्हमध्ये इथे काय फंक्शनमध्ये एक्सप्रेशनमध्ये काय आहे, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. मग आपल्याला डेरिव्हेटिव्ह सेपरेट लिहिता येतं, सोबतच कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिणार. म्हणजेच आपल्याला मिळणार इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ x² प्लस 3/2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 5u मायनस 4x 1/3 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिणार 1/3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 7 मायनस 6x. डिअर स्टुडंट्स, x² डेरिव्हेटिव्ह असतं 2x, x² डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 3/2 ॲज इट इज. लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, फंक्शन आहे 5u मायनस 4x मायनस 1/3. परत एक्सप्रेशन त्याच टाईपचं आहे, लॉग ऑफ फंक्शन, लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, फंक्शन आहे 7 मायनस 6x, फंक्शन आहे 7 मायनस 6x. दॅट इज इक्वल्स टू 2x ॲज इट इज प्लस 3/2 इंटू 1/5u मायनस 4x इंटू 5चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0, तर मायनस 4xचं डेरिव्हेटिव्ह असणार मायनस 4, 0 मायनस 4 मायनस 1/3 इंटू 1/7 मायनस 6x इंटू 7 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0, तर 6xचं डेरिव्हेटिव्ह 6, 0 मायनस 6. याला सिम्प्लिफाय करू. दॅट इज इक्वल्स टू 2x प्लस 3/2 इंटू इथे 0 मायनस 4 किती असणार आहे मायनस 4, 0 मायनस 4 मायनस 4 अपॉन 5u मायनस 4x मायनस 1/3 इंटू 0 मायनस 6 upon 7 minus 6x. After that 2x as it is, 2 2s are 4, 2 2s are 4 plus into minus is minus and 3 2s are 6, 6 upon 5u minus 4x, minus of minus plus 3 2s are 6 म्हणजे 2 upon 7 minus 6x, 2 upon 7 minus 6x हे झालं त्याचं आन्सर. चला लक्ष द्या, परत सांगतो. लॉगमध्ये जे एक्सप्रेशन होतं ते होतं a इंटू बी अपॉन सी. त्याला आपल्याला लिहिता येतं लॉग ए प्लस लॉग बी मायनस लॉग सी. मग लिहिलं आहे आपण या ठिकाणी लॉग ऑफ फर्स्ट प्लस लॉग ऑफ सेकंड मायनस लॉग ऑफ थर्ड. मायनस लॉग ऑफ थर्ड लिहित असताना इथे क्यूब रूट आहेत, रेज टू द पॉवर 1/3 लिहिलं. आफ्टर दॅट एक्स स्क्वेअर लॉगच्या लेफ्ट साईडला शिफ्ट झालं, मिळालं एक्स स्क्वेअर लॉग ई. 3/2 लॉगच्या लेफ्ट साईडला, सोबतच 1/3 सुद्धा लॉगच्या लेफ्ट साईडला आपण शिफ्ट केलं. लॉग ई ची व्हॅल्यू असते 1, लॉग ई इक्वल्स टू 1. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इंटू 1 काय असणार आहे एक्स स्क्वेअर प्लस समोरचं एक्सप्रेशन ॲज इट इज लिहिलं. डेरिव्हेटिव्ह लिहित असताना ॲडिशन सबट्रॅक्शन आहे फंक्शनची. डेरिव्हेटिव्ह लिहित असताना आपल्याला सेपरेट लिहिता येईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट पण कॉन्स्टंट आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहू. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 5 मायनस 4x मायनस 1/3 डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 7 मायनस 6x. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असतं 2x. लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सिमिलरली लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. आपल्याला आता 5u मायनस 4xचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. 5चं डेरिव्हेटिव्ह असणार 0 कॉन्स्टंट आहे, मायनस 4xचं डेरिव्हेटिव्ह मायनस 4. तसंच 7चं डेरिव्हेटिव्ह 0 तर मायनस 6xचं डेरिव्हेटिव्ह मायनस 6. 0 minus 4 is equals to minus 4 and 0 minus 6 equals to minus 6. Here 2 2s are 4, 3 2s are 6. Final step मध्ये लिहिलं 2x plus into minus is minus, 3 2s are 6 upon 5 minus 4x, minus of minus is plus, 3 2s are 6, 2 upon 7 minus 6x. Okay. Example 18. Log of in bracket a to the power cos x upon x square minus 3 bracket cube into log x. सोल्युशनला स्टार्ट करतो. लेट y इक्वल्स टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट a टू द पॉवर cos x अपॉन x स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट क्यूब इंटू लॉग x, x स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट क्यूब इंटू लॉग x. लॉगमध्ये जे एक्सप्रेशन दिलं आहे
त्याचा टाईप आहे ए अपॉन बी इंटू सी. याला सिम्प्लिफाय केलं तर इथे ए अपॉन बी इंटू सी आहे. नंबरची डिव्हिजन असेल तर लॉगची सबट्रॅक्शन असते, म्हणजेच त्याला लिहिता येईल लॉग ए मायनस लॉग ऑफ बी इंटू सी. दॅट इज इक्वल्स टू लॉग ए ॲज इट इज. मायनस साईन असल्यानं मी इथे ब्रॅकेट यूज करतो. नंबरचा प्रॉडक्ट आहे, नंबरचा प्रॉडक्ट असेल तर लॉगची ॲडिशन होते, म्हणजेच आपल्याला मिळतं लॉग बी प्लस लॉग सी. लॉग बी प्लस लॉग सी मिळतं. दॅट इज इक्वल्स टू लॉग ए ॲज इट इज. मायनस साईननं ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळणार आहे मायनस लॉग बी मायनस लॉग सी. मायनस लॉग बी मायनस लॉग सी असं आपल्याला मिळणार आहे मायनस साईननं मल्टिप्लाय केलं तर. आता डायरेक्ट एक गोष्ट लक्षात ठेवायची, लॉग ऑफ ए अपॉन बी इंटू सी असेल, ए अपॉन बी इंटू सी असेल तर डायरेक्ट लिहायचं लॉग ए मायनस लॉग बी मायनस लॉग सी. मग आता याच्या समोरची स्टेप असणार आहे वाय इक्वल्स टू फर्स्ट लॉग ऑफ ए रेज टू द पॉवर कॉस एक्स मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट क्यूब मायनस लॉग ऑफ लॉग एक्स मायनस लॉग ऑफ लॉग एक्स. पॉवर जो आहे तो लॉगच्या लेफ्ट साईडला आपल्याला शिफ्ट करता येतो, म्हणजेच आपल्याला इथे मिळणार आहे कॉस एक्स इंटू लॉग ए मायनस 3 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 आणि मायनस लॉग ऑफ लॉग एक्स ॲज इट इज. हे मिळालं वाय इक्वल्स टू. आता आपण याला डिफरन्शिएट करणार आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy by dx equals to ddx of cos x into log a minus 3 log of x square minus 3 minus log of log x ब्रॅकेट कंप्लीटेड. आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे, मग कॉन्स्टंट जे असतील ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर शिफ्ट करू. पहिल्या याच्यामध्ये लॉग ए कॉन्स्टंट आहे, म्हणून आपण असं लिहिणार आहे log a into derivative of cos x, log a into derivative of cos x मायनस इथे 3 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिणार आणि आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे log of x square minus 3चं. log of x square minus 3चं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ log of log x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ log of log x. दॅट इज इक्वल्स टू log a ॲज इट इज. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन एक्स. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स दॅट इज मायनस साइन एक्स मायनस 3. आपल्याला माहिती आहे लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन फंक्शन, फंक्शन आहे एक्स स्क्वेअर मायनस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस 3चं लिहायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह मायनस लॉग ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे लॉग ऑफ लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. लॉग ऑफ लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 अपॉन फंक्शन, फंक्शन आहे लॉग एक्स 1 अपॉन लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. दॅट इज इक्वल्स टू ही मायनस साईन लिहितो मी, नंतर इथे लॉग ए इंटू साइन एक्स मायनस साईन सुरुवातीला लिहिली आहे मायनस 3 इंटू 1 इज 3 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3 एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x तर 3 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 1 अपॉन लॉग एक्स ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1 अपॉन एक्स. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. सिम्प्लिफाय करूया मायनस लॉग ए इंटू साइन एक्स इंटू मायनस साइन ॲज इट इज 2x मायनस 0 असणार 2x आणि 2x इंटू 3 किती असणार आहे 6x अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3 मायनस 1 अपॉन 1 इंटू 1 इज 1. हा एक्स मी पहिले लिहितो 1 अपॉन एक्स लॉग एक्स. हे असणार त्याचं डेरिव्हेटिव्ह. चला आता लक्ष देऊ, परत सांगतो. लॉगमध्ये जे एक्सप्रेशन होतं ते होतं ए अपॉन बी इंटू सी या फॉर्ममध्ये. मग त्याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळतं लॉग ए मायनस लॉग बी मायनस लॉग सी. लॉग ए मायनस लॉग बी मायनस लॉग सी. पहिले त्या एक्सप्रेशनला तसं लिहून घेतलं लॉग ए मायनस लॉग बी मायनस लॉग सी. नंतरच्या स्टेपला पॉवर लॉगच्या लेफ्ट साईडला शिफ्ट केला,
पॉवर लॉगच्या लेफ्ट साईडला शिफ्ट केला. नंतर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलं dy बाय dx इक्वल्स टू आपल्याला मिळालं. डेरिव्हेटिव्ह लिहित असताना आपण कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिणार लॉग ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स मायनस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. cos x derivative of cos x is minus sin x. log of function derivative is 1 upon function into derivative of function. log of function 1 upon function into derivative of function. x square minus 3 चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 2x minus 0 तर log x चं डेरिव्हेटिव्ह असणार 1 upon x. मायनस साइन सुरुवातीला लिहून घेतली मग असणार इथे log a into sin x. आफ्टर दॅट 2x चं इथे 2x minus 0 असणार 2x आणि 2x into 3 दॅट इज 6x आणि हा x सुरुवातीला लिहून घेतला. ओके. एक्झाम्पल 19 25 टू द पॉवर log of sec x to the base 5 minus 16 to the power log of tan x to the base 4. ओके, स्टार्ट करतो सोल्युशनला. लेट y इक्वल्स टू 25 to the power log of sec x to the base 5 minus 16 log of tan x to the base 4. log of tan x to the base 4. डिअर स्टुडंट्स, याला सिम्प्लिफाय करू पहिले आपण. तर 25 कॅन बी रिटन ॲज 5 स्क्वेअर. 25 कॅन बी रिटन ॲज 5 स्क्वेअर. And here 16 can be written as 4 square. 16 can be written as 4 square. ओके, या ठिकाणी फक्त दोन स्टेप लिहिल्यात मी. 25 ला 5 स्क्वेअर लिहिलं तर 16 ला 4 स्क्वेअर लिहिलं. हा लॉगच्या लेफ्ट साईडला जो नंबर आहे तो मला पॉवर म्हणून शिफ्ट करायचा आहे. लॉगच्या लेफ्ट साईडला जो नंबर आहे तो आपल्याला पॉवर म्हणून शिफ्ट करायचा आहे. म्हणजेच इथे लॉग n रेज टू द पॉवर काय होणार m. मग आपल्याला एक्सप्रेशन मिळतं 5 रेज टू द पॉवर लॉग ऑफ सेक स्क्वेअर एक्स टू द बेस 5 मायनस 4 रेज टू द पॉवर लॉग ऑफ 10 स्क्वेअर एक्स टू द बेस 4. डिअर स्टुडंट्स, आपण या ठिकाणी 25 ला 5 स्क्वेअर का लिहिलं? कारण रेज टू द पॉवरमध्ये लॉग जो होता त्याचा बेस 5 होता. म्हणून आपल्याला इथला जो बेस आहे तो 5 पाहिजे. म्हणून 25 ला 5 स्क्वेअर लिहिलं. नंतर इथे पॉवरमध्ये लॉगचा बेस 4 होता, मग इथे पण आपल्याला 4 पाहिजेत म्हणून आपण 16 ला 4 स्क्वेअर असं लिहिलं. असं लिहिल्यानं काय होतं तर बघा, लॉग ऑफ बी रेज टू द पॉवर लॉग ऑफ एक्स टू द बेस बी असेल त्याचा आन्सर असणार एक्स. इथे बी रेज टू द पॉवर लॉग ऑफ इथे काही पण असेल, बी रेज टू द पॉवर लॉग ऑफ समथिंग टू द बेस बी इज इक्वल्स टू समथिंग. इथे जे असेल ते लिहून टाकायचं. फक्त इथे बी जो बेस आहे तर लॉगचा बेस पण इथे बी पाहिजे, मग त्याचा आन्सर असणार आहे एक्स. डिअर स्टुडंट्स, मग आता याचा आन्सर असणार आहे इथे बेस 5 आहे, पॉवरमध्ये लॉगचा बेस पण 5 आहे, मग त्याचा आन्सर असणार आहे सेक स्क्वेअर एक्स. त्याचा आन्सर असणार आहे सेक स्क्वेअर एक्स. इथे बेस 4 आहे, चा पॉवर लॉग आहे आणि त्याचा बेस पण 4 आहे, मग याचा आन्सर असणार आहे 10 स्क्वेअर एक्स. त्याचा आन्सर असणार आहे 10 स्क्वेअर एक्स. आणि आपल्याकडे आयडेंटिटी आहे 1 प्लस 10 स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स. म्हणजेच आपल्याला मिळतं 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स मायनस 10 स्क्वेअर एक्स. सेक स्क्वेअर एक्स मायनस 10 स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू किती असतं 1. आणि आता याला डिफरन्शिएट करता येतं, सॉरी y इक्वल्स टू आपल्याला मिळालं 1. आता याला डिफरन्शिएट करायचं, dy बाय dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1. 1 इज कॉन्स्टंट आणि आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असतं 0. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असतं 0. बघा परत सांगतो काय काय केलं या सममध्ये. फर्स्ट स्टेपमध्ये आपण 25 ला 5 स्क्वेअर तर 16 ला 4 स्क्वेअर लिहिलं. लॉगच्या लेफ्ट साईडला जो नंबर होता तो पॉवर म्हणून शिफ्ट केला, मग इथे आपल्याला सेक स्क्वेअर एक्स मिळालं तर इथे 10 स्क्वेअर एक्स मिळालं. आता इथे 5 टू द पॉवर लॉग टू द बेस 5 आहे, मग याचा आन्सर असणार सेक स्क्वेअर एक्स. 4 रेज टू द पॉवर लॉग ऑफ 10 स्क्वेअर टू द बेस 4 आहे, याचा आन्सर असणार आहे 10 स्क्वेअर एक्स. सेक स्क्वेअर एक्स मायनस 10 स्क्वेअर एक्स आयडेंटिटी इक्वल्स टू 1 असणार आहे. डिफरन्शिएट केलं 1चं डेरिव्हेटिव्ह असतं 0. क्वेश्चन 3 मधलं लास्ट एक्झाम्पल 20. सोल्युशनला डायरेक्ट स्टार्ट करतो.
Let y equals to x square plus 2 raised to the power 4 upon the root of x square plus 5. Differentiating with respect to x, we get dy by dx equals to derivative of given expression. दिलेले एक्सप्रेशन कोणत्या फॉर्ममध्ये आहे तर u बाय v या फॉर्ममध्ये आहे. मग याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी आपल्याला कोशंट रूल अप्लाय करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी आपल्याला अप्लाय करायचा आहे कोशंट रूल. आपल्याला कोशंट रूल काय आहे ते माहिती आहे. कोशंट रूल माहिती आहे, u बाय v रूल माहिती आहे. त्याच्यामध्ये असतं सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन स्क्वेअर ऑफ सेकंड फंक्शन. हा आहे कोशंट रूल. आता इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे. फर्स्ट फंक्शन आहे एक्स स्क्वेअर प्लस 2 रेज टू द पॉवर 4, तर सेकंड फंक्शन आहे रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. डिफरन्शिएट करू. Therefore, we get here dy by dx equals to स्टार्ट करता सोल्युशनला. डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे, कोशंट रूल अप्लाय करायचा आहे. सेकंड फंक्शन आहे रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5, सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन आहे एक्स स्क्वेअर प्लस 2 रेज टू द पॉवर 4 मायनस फर्स्ट फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस 2 रेज टू द पॉवर 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन आहे रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 अपॉन स्क्वेअर ऑफ सेकंड फंक्शन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे. परत सांगतो बघा. सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन स्क्वेअर ऑफ सेकंड फंक्शन. डिअर स्टुडंट्स, आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. दॅट इज इक्वल्स टू इन रूट एक्स स्क्वेअर प्लस 5 ॲज इट इज. फंक्शन रेज टू द पॉवर n चं डेरिव्हेटिव्ह काय असतं, n फंक्शन रेज टू द पॉवर n मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मग पॉवर लेफ्ट साईडला लिहिणार आहे 4, फंक्शनचा पॉवर 1 ने डिक्रीज करणार, 4 मायनस 1 किती असणार 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन आहे एक्स स्क्वेअर प्लस 2, मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 रेज टू द पॉवर 4 ॲज इट इज इंटू रूट ऑफ फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. रूट ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1 अपॉन 2 रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन आहे एक्स स्क्वेअर प्लस 5 ब्रॅकेट क्लोज अपॉन स्क्वेअर ऑफ सेकंड ब्रॅकेट. रूट ऑफचा स्क्वेअर, रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतं आणि आपल्याला डिनॉमिनेटरला मिळत आहे एक्स स्क्वेअर प्लस 5. डिनॉमिनेटरला मिळालं एक्स स्क्वेअर प्लस 5. दॅट इज इक्वल्स टू इन ब्रॅकेट मी पहिले 4 लिहितो, नंतर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 नेक्स्ट एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट क्यूब इंटू आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 2चं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. एक्स स्क्वेअर प्लस 2चं डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 2x, तर प्लस 2चं डेरिव्हेटिव्ह असतं 0. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, 2 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0, मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2 रेज टू द पॉवर 4 अपॉन ही टर्म अपॉन 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5, 2 रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि डेरिव्हेटिव्ह लिहायचं एक्स स्क्वेअरचं ते असणार आहे 2x, तर 5 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 0 अपॉन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 5 आपल्याला मिळतं आहे. डिअर स्टुडंट्स, आता ही फर्स्ट टर्म बघितली, याचा डिनॉमिनेटर आहे 1. ही फर्स्ट टर्म बघितली, या फर्स्ट टर्मचा डिनॉमिनेटर आहे 1. एक स्टेप इथे डायरेक्ट लिहितो मी, 2x प्लस 0ला 2x लिहितो, मग हा 2 या 2 सोबत काय असणार आहे कॅन्सल, हा 2 या 2 सोबत काय असणार आहे कॅन्सल. मग सेकंड टर्मचा डिनॉमिनेटर असणार रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. सेकंड टर्मचा डिनॉमिनेटर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5, फर्स्ट टर्मचा डिनॉमिनेटर 1. म्हणून आपण फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन करू, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 ने याला मल्टिप्लाय करू. मग आपल्याला मिळणार आहे इन ब्रॅकेट 4 ॲज इट इज. हा 2x प्लस 0ला मी सुरुवातीला लिहितो, ते असणार 2x, 2x प्लस 0 असणार 2x, रूट ऑफ इंटू रूट कॅन्सल होणार आणि आपल्याला इथे मिळणार एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज, इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज, मायनस 2x प्लस 0 असणार 2, 2x प्लस 0 असणार 2x, 2 कॅन्सल झालं म्हणजेच इथे असणार आहे x
एक्स स्क्वेअर प्लस 2 रेज टू द पॉवर 4 आणि या कम्प्लीट टर्मचा डिनॉमिनेटर आहे, या कम्प्लीट टर्मचा डिनॉमिनेटर आहे रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू हा जो डिनॉमिनेटर आहे एक्स स्क्वेअर प्लस 5 आपण इथे लिहू शकतो एक्स स्क्वेअर प्लस 5. डे स्टुडंट्स आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, दॅट इज इक्वल्स टू या टू टर्म्स आपण ऑब्झर्व केले, त्याच्यामध्ये काय कॉमन आहे तर इथे आपल्याला एक्स कॉमन दिसणार आहे, सोबतच एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट क्यूब आहे, ब्रॅकेट रेज टू द पॉवर 4 आहे, म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट क्यूब आपल्याला त्यातनं कॉमन काढता येतं आणि मग इथे आपल्याला मिळतं एक्स ॲज इट इज आणि इथे एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट क्यूब आपण कॉमन काढणार. ब्रॅकेटमध्ये काय राहतं बघा, एक्स कॉमन काढलं इथे असणार 4 टू जा 8, 4 टू जा 8, इथे असणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 5, एक्स स्क्वेअर प्लस 5, एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट क्यूब आपण कॉमन काढली आहे, मायनस एक्स कॉमन काढलं यातनं रेज टू द पॉवर 3 कॉमन काढलं, म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला रेज टू द पॉवर 1 म्हणजेच ब्रॅकेट मिळणार आहे, रेज टू द पॉवर 1 म्हणजेच काय ब्रॅकेट मिळणार. या टर्मला डिवाइड केलं सेकंड फंक्शन, या टर्मला डिवाइड आहे एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5, त्याला आपण लिहिणार एक्स स्क्वेअर प्लस 5 रेज टू द पॉवर 1/2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 5. डिअर स्टुडंट्स आता याला सिम्प्लिफाय करूया, दॅट इज इक्वल्स टू एक्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट क्यूब, 8 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय 8 इंटू एक्स स्क्वेअर 8x स्क्वेअर, 8 5 जा 40 मायनस ने मल्टिप्लाय करू ब्रॅकेटला, साइन चेंज होणार मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2. इथे ब्रॅकेटचा पॉवर 1/2 आहे आणि या ब्रॅकेटचा पॉवर 1 आहे, ब्रॅकेट सेम आहे, बेस सेम असेल तर पॉवर्सची ॲडिशन होते, हाफ प्लस 1 असणार 3/2, म्हणजेच आपल्याला इथे मिळतं एक्स स्क्वेअर प्लस 5 रेज टू द पॉवर 3/2, दॅट इज इक्वल्स टू एक्स ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज आणि ब्रॅकेटमध्ये ॲट एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे ते असणार आहे 7x स्क्वेअर, 40 मायनस 2, 40 मायनस 2 असणार आहे 38, ॲट डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर प्लस 5 रेज टू द पॉवर 3/2. डे स्टुडंट्स या क्वेश्चनला थोडं मॉडिफाय केलं, टेक्स्टबुकमध्ये इथे -5 होतं क्वेश्चनमध्ये, तर आपण त्याला इथे +5 केलं कारण टेक्स्टबुकच्या आन्सरमध्ये +5 होतं. परत एकदा सांगतो, लक्ष द्या. सोल्युशनला डायरेक्ट स्टार्ट केली आपण, लेट y इक्वल्स टू म्हटलं, मग डेरिव्हेटिव्ह घेतलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ, तर ते जो पॅटर्न आहे ते u/v या फॉर्ममध्ये मग आपल्याला क्वोशंट रूल अप्लाय करायचा आहे. बाय युझिंग क्वोशंट रूल आपण लिहिलं सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन स्क्वेअर ऑफ सेकंड फंक्शन. आफ्टर दॅट आपल्याला फंक्शन टू द पॉवर n चा फॉर्मॅट यूज करायचा आहे, 4 इंटू ब्रॅकेट रेज टू द पॉवर 4 - 1 इज 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट मीन्स एक्स क्यूब प्लस 2 आणि रूट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. आफ्टर दॅट एक्स स्क्वेअर प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह असणार 2x प्लस 0, सिमिलरली एक्स स्क्वेअर प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह असणार 2x प्लस 0. या फर्स्ट टर्मचा डिनॉमिनेटर बघितला 1 आहे, या सेकंड टर्मचा डिनॉमिनेटर आहे रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5, हा 2x प्लस 0 2x होतं, मग 2 सोबत कॅन्सल होतं, मग डिनॉमिनेटर काय असणार रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन करायची आहे, मग रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5 याला मल्टिप्लाय केलं तर एक्स स्क्वेअर प्लस 5 मिळालं, सोबतच 2x प्लस 0 म्हणजे 2 4 जा या 4 इंटू 2x असं त्याला लिहिलं. आफ्टर दॅट फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन केल्यानंतर डिनॉमिनेटरला टर्म असणार रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5, बट या कम्प्लीट टर्मला डिवाइड केलं एक्स स्क्वेअर प्लस 5 न, तर त्याला इथे लिहिलं मी अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 5. या टर्म्समधनं आपल्याला काय कॉमन मिळतं तर एक्स कॉमन मिळतं आणि इथे ब्रॅकेट क्यूब कॉमन मिळतं, एक्स कॉमन आणि ब्रॅकेट क्यूब कॉमन मिळतं, ते कॉमन काढलं. मग इथे 4 2 जा 8 ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 5 ही ब्रॅकेट कॉमन काढली आहे, एक्स कॉमन काढलं, ब्रॅकेट क्यूब कॉमन काढली आहे, म्हणजेच या ठिकाणी एक ब्रॅकेट असणार आहे. फायनली रूट ऑफला आपण रेज टू द पॉवर हाफ लिहिलं, नंतर 8 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं 8x स्क्वेअर प्लस 40, मायनस साईननं मल्टिप्लाय केलं मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2, ब्रॅकेट रेज टू द पॉवर हाफ आहे, ब्रॅकेट रेज टू द पॉवर 1 आहे, ब्रॅकेट सेम आहे, बेस सेम, ॲडिशन ऑफ इंडायसेस हाफ प्लस 1 3/2, 8x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे 7x स्क्वेअर, 40 मायनस 2 38. येस, दॅट्स द करेक्ट आन्सर. डे स्टुडंट्स, आतापर्यंत आपण एक्झरसाइज 1.1चं फर्स्ट सेकंड आणि थर्ड सम चे सगळे एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व करून दिलेले आहेत. तुम्हाला
ज्या एक्झाम्पलमध्ये काही डाऊट्स असतील तर ते विचारा, ते नक्कीच आपण सॉल्व्ह करू. याच्या समोरचं आपण नवीन लेक्चरमध्ये बघणारच आहोत.